आम्ही पुन्हा इमोशनल झालो दोघेही आणि असं वाटलं की आता हे तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलंच पाहिजे. सो नेहमी आम्हाला फिरायला जायचं असतं ना तर आम्ही दोघी खूप एक्साइटेड असतो. तेजलला मस्तपैकी सनरूफ मध्ये जाऊन उभं राहायचंय वरती. बॅग काढली आहे आणि आम्ही जातोय लोणावळ्याला फिरण्यासाठी. क्लीन करूयात बॅग आपण मस्तपैकी आधी. आणि तेजल इकडे भाजी बनवतीये. आम्ही डिसाईड केले की आम्ही घरीच खाणार आहे जाताना, कारण की 2 वेळेस आम्हाला तिथे जेवण असणार आहे, डिनर आणि ब्रेकफास्ट. सो आम्ही इथेच जेवण करून जाणार आहे. स्क्रॅचेस पडलेत. ॲक्च्युली ही जी बॅग आहे ती आम्ही थायलंडला घेतली आहे आणि जवळपास त्याला आता 2-3 वर्ष झालेत. थोडी जुनी झाली आहे पण अजून पण चांगली आहे कंडिशन. आमच्या दोघांना ही बॅग आवडते. जर वन डे स्टेकेशन असेल तर आम्ही हीच बॅग घेऊन जातो बरोबर. रेडी. यामध्ये आता क्लोथ्स पॅक करतो आम्ही. पाहू शकता 11:30 झालेत आणि 2 वाजता चेक इन आहे आमचं हॉटेलमध्ये. इथून पुण्यातून जायला 1 तास लागतो आपल्याला लोणावळ्याला. मस्तपैकी शेपूची भाजी केली आहे तेजलनी, यू कॅन सी गाईज. त्यानंतर इथे एग्स आहेत आणि चपाती. हेल्दीच खायचं ठरवलंय. जाताना आम्ही मस्तपैकी घरी जेवण करणार आहे, कारण की 2 दिवस बाहेरचं खाणं होईल आणि तेजलला याचा त्रास होऊ शकतो. आज संध्याकाळी आम्हाला तिथे डिनर असणार आहे आणि उद्या ब्रेकफास्ट पण असणार आहे. अजून आंघोळ झालेली नाहीये, ती बिझी असते मॉर्निंगला. 2 दिवसासाठीचा खाऊ यामध्ये घेतलेला आहे. यामध्ये पाणी बॉटल आणि तेजलचं काही सामान जाईल. सर्व आता मला ह्या बॅगमध्ये पॅक करायचंय. या साईडला सर्व माझे क्लोथ्स आहेत आणि आज मी हा वेअर करतोय. जॅकेट घेतले, दोघांमध्ये कॉमन घेतले आणि इकडे सर्व तेजलचे क्लोथ्स आहेत. येस, चलो आता पॅक करूयात. टॅग राहिलेला आहे तर हा कट करावा लागेल. पॅक केलेला आहे मी सर्व याच्यामध्ये. जॅकेट काय करायचं तेजल, बॅगेमध्ये घेऊ की सेपरेट घ्यायचं? सेपरेट, ओके. पण कशात ठेवायचं त्याला? हे आमचे वेअर करायचे क्लोथ्स आहेत. हे आम्ही आज वेअर करणार आहे तर हे बाजूलाच ठेवतो मी. यू कॅन सी दिस गाईज. कॅमेरा ब्लूटूथ बटन्स आहेत. हे फोटो किंवा व्हिडिओ घेण्यासाठी याचा यूज होतो. सो ह्याला पण घेऊन जातो आहे आम्ही. कुठे जातोय आपण? लोणावळा. जसं फर्स्ट रेन येईल तसं तेजलला लोणावळ्याला जायचं होतं फिरायला आणि आम्ही सडनली प्लॅन केलेला आहे. आज आम्ही जातोय लोणावळ्याला. येस, आणि आज आम्ही बेबी मूनला जाणार आहे आमच्या, आणि खूप सुंदर अशा ठिकाणी चाललोय. जुलै पासून मला 9th मंथ स्टार्ट होतोय, मग आम्हाला कुठे फिरता येणार नाही. सो आत्ताच आम्ही फिरता येणार नाहीये. एकाच पावसाची वाट बघितली आम्ही फक्त आणि लगेच निघालो. जास्त पावसाची पण वाट पाहिली नाही, कारण की नंतर ना मग गॉड नोस की काय होतंय. हे पाहू शकता तेजलचा लुक खूप ग्लोई दिसते आणि खूप ब्युटिफुल दिसते. थँक्यू. सो नेहमी आम्हाला फिरायला जायचं असतं ना तर आम्ही दोघी खूप एक्साइटेड असतो. 2 दिवस आधीच आमची तयारी चालू असते, म्हणजे कालपासूनच आमचं चालू होतं काय काय करायचंय, काय काय बॅग घ्यायच्यात. आणि ह्या बॅग्स पाहू शकता तुम्ही. हे फक्त 1 डे साठी आम्ही इतकी पॅकिंग करतो, कारण की आम्हाला लागतंच तेवढं सर्व. तुम्हाला विशालने दाखवलंच असेल काय काय आम्ही पॅकिंग केलंय बॅगमध्ये. तेजलचं अजून बाकी आहे. झाडांना पाणी जाता 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 मला लक्षात आलं की झाडांना पाणीच घातलं नाहीये आणि उद्या पण मग तसंच राहील. सो आता पाणी घालते. किती छान दिसणार आहेत ना. लिफ्ट मधल्या मिरर मध्ये एक तरी फोटो झालाच पाहिजे. पाऊस लागतं थोडं मध्ये मिरर मध्ये. ओ ओ माशुका. तर मी आता कार घेऊन येतोय आणि हे इथेच ठेवले सर्व सामान. ओ ओ माशुका, खूप मज्जा येणार. चलो कुली नंबर 1, बॅग उठाओ. विशाल, मी तुला काय बोललीये ना ते तुला जेव्हा तू व्हिडिओ एडिट करशील ना तेव्हा तुला समजेल.
हो का? काय बोलली? ते फक्त आम्हालाच माहिती आहे मी तुला काय बोलले होते ते. माझ्याकडे edit करायचं असतं, तर मग मी टाकायचं की नाही ते माझ्या हातामध्ये. सांगू का काय बोलले? काय बोलली? कुली नंबर 1, कुली नंबर 1. मुलीच आहे. बैग उठाओ, अंदर रखो. लग्न झाल्यापासून पोलीसच काम आहे. आणि आता तर अजून डबल काम होणार आहे कुलीला. 2-2 बॅगा उचलावे लागणार आहेत. आता बेबीची पण बॅग आहे, त्याला पण उचलावं लागलं. सीट फोल्ड केले का तू? हे पण आहे आपल्याकडे. सीट फोल्ड केले का हो. बॅक साईडचे? जागा भरपूर होती ना. हे should I wear this or this one? ब्लू और व्हाईट. येस, Which one is good? दिस वन. This one? येस, इट लुक नाईस. त्याला जरा वॉश करायची ना. तशीच आहे ती. चलो. 1410. बाप्पा. मोरया. विशालनी मॅप लावलेला आहे Yes. आणि किती वेळ दाखवतात ते? इट्स शोईंग 53 किलोमीटर आणि आपल्याला लागणार आहे 1 hour. 1 तास लागेल आपल्याला. येस, चलो. लेट्स गो. ये 1 तास तिथे लेट पोहोचणार आहे. सो विशाल काय वाटतं याच्यावरती? 1 तास जरी आपण लेट गेलो तरी आपल्याला पूर्ण पैसे वसूल करूनच यायचे. बिकॉज वाय तेजल? दिस इज अवर लास्ट ट्रिप. येस. त्यानंतर कधी लवकर फिरायला भेटेल काय सांगतो. 9 महिने त्यांनी मला काहीही त्रास दिलेला नाहीये. मस्तपैकी माझ्यासोबत फिरतंय ते आणि एन्जॉय करते. हो ना. आणि त्याच्या डॅडीला सुद्धा त्यांनी काहीच त्रास दिलेला नाहीये. अजून तरी काही त्रास दिलेला नाहीये, पण आल्यानंतर न पाहूयात खरी मजा Yes. त्यावेळेस येणार. त्यावेळेस समजेल काय त्रास देतोय की नाही देतोय. If I called you tonight, would it feel the same? Or have we both moved on to different names? Take me back to the start, before the quiet and the जसं जसं आम्ही लोणावळ्याच्या जवळ जातोय तर तसं तसं क्लायमेट जे आहे ते अजूनच छान होत चाललंय. आणि आता आम्ही आहोत तळेगाव जवळ आणि हे तळेगाव आमच्या मामाचं गाव. ते पण प्रेग्नेंट लेडीज असतील तर त्यांनी हा फेज नक्की एन्जॉय करा. नक्की बेबी मूनला जा. बेबी मून ही लास्ट ट्रिप असते दोघांची. कारण की याच्यानंतरनं आपण फक्त हजबंड आणि वाईफ नाही राहत तर आपण पॅरेंट्स होतो, मॉम अँड डॅड. फॅमिली बनतो. येस. आणि त्यामुळे लास्ट हजबंड आणि वाईफची ही ट्रिप व्हायलाच पाहिजे. आम्ही खूप एन्जॉय करणार आहे हे मुवमेंट आणि मस्तपैकी जगणार आहे. येस, हा फेज आम्ही एन्जॉय करणार आहे. येस. आणि पुढे जाऊन बेबी आल्यानंतर ना थोडी रिस्पॉन्सिबिलिटी वाढेल आणि यामध्ये आम्हाला टाइम मिळेल की नाही काही सांगता येणार नाही. टाइम जरी नाही मिळाला तरी आपण टाइम काढायचा आहे. Yes. आणि हे तर आम्ही आत्ताच ठरवलंय. आपला टाइम सर्व बेबी मध्ये जाईल तेव्हा पण मजाच येईल. बेबीचा तो एक वेगळाच एक्सपिरियन्स असेल. Yes. तो पण एक एन्जॉयमेंटच आहे, पण जो आता आमच्या दोघांचा टाइम आहे तो पण तितकाच गरजेचा आहे. येस. आणि तो आम्ही हा जगण्याचा प्रयत्न करतोय. सो वी आर लिव्हिंग दिस मुवमेंट. येस. तर गाईज आमचं जे वेडिंग आहे तर ते इथे झालं होतं भेगडे लॉन्सला. पाहू शकता. भेगडे लॉन्स पाहून आम्ही पुन्हा इमोशनल झालो दोघेही. आणि असं वाटलं की आता हे तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलंच पाहिजे. आम्ही गेले 10 वर्षापासून एकत्र आहोत. आधी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होतो. त्याच्यानंतर वेडिंग झालं आमचं इथे भेगडे लॉन्सला. मग हजबंड वाईफ झालो. येस. 10 वर्ष कंप्लीट झालेत आमच्या वेडिंगला आणि आता आम्ही बनतोय पॅरेंट्स. 10 वर्ष एका मुलावर मी इतकं प्रेम केलंय आणि अजूनही तो मला खूप आवडतोय. आम्हाला 2 मिनिटासाठी फ्लॅशबॅक आले सर्व. भांडलोय, फिरलोय, त्याच्यानंतर कष्ट केलेत, भरपूर काही अचीव केलंय आमच्या लाईफमध्ये. आणि आता इथून पुढे तर आमचं लाईफ अजून छान होणार आहे बिकॉज आमचं हे छोटंसं बेबी येणार आहे. हा प्रवास आमच्या तिघांचा असणार आहे. सो येस, आम्ही आता थोडंसं इमोशनल झालोय. तेजल अशी इमोशनल होत असते थोडं प्रेग्नेन्सी मध्ये, थोडं तिला वाटत असतं, पण डोंट वरी बेबी, आय एम ऑलवेज विथ यू आणि असाच माझा सपोर्ट तुला असेल.
जस्ट आपले 10th इयर झालेत, अजून भरपूर जायचे. येस. आणि आपले ज्यावेळेस बेबी होईल त्याला पण दिसेल आपल्या दोघांचा बॉन्डिंग, आपण दोघं कसे राहतोय. आपल्या बेबीला पण आपले इमोशन्स कळतील असं मला वाटतं. येस. 20 मिनिट्स मध्ये आम्ही पोहोचतोय तिथे. हे पाहू शकता. If I called you tonight, would it feel the same? Or have we both moved on to different names? Take me back to the start, before the quiet. तेजलला मस्त पैकी सनरूफ मध्ये जाऊन उभं राहायचंय वरती. कारण की क्लायमेट खूप छान झालंय, पाऊस नाहीये. पाऊस आला तर मला जाता नाही येणार वरती. Yes. So मी मस्तपैकी वरती जाणार आहे. खूप एन्जॉय चाललाय तेजलचा हो. प्रेग्नन्सी मध्ये. एन्जॉय करायचं काही सुटत नाहीये तेजलचं. येस. ओपन कर ना. येस. ओहो, खुल जा सिमसी. फोन दे. If I called you tonight, would it feel the same? Or have we both moved on to different names? Take me back to the start, before the quiet and the scars. When the world felt small and your hands felt warm. Take me back. परफेक्ट वेदर आणि परफेक्ट मूड. तेजलने मस्त पैकी सनरूफ मध्ये उभं राहून एन्जॉय केलंय. डान्स केलाय. कसं वाटलं तेजल तुला? खूप sunroof भारी, मध्ये? खूप भारी वाटलं. मला असं वाटत होतं पंछी बनू उडके फिरू मस्त गगन में, असं पंछी उडल्यासारखं वाटत होतं मला भरपूर दिवसांनी. असं मोकळं आणि मस्त वाटलं, मला छान वाटलं. फायनली वी हॅव रीच टू द हॉटेल. आणि रोड इतका भारी आहे. हे पहा, वाव. फरियाज रिसॉर्ट. आणि हे पहा एंट्रन्स. एक नंबर. कसे विशाल? एकच नंबर. चेक करतात एक बॉम्ब वगैरे आहे का. तुझ्या बॉम्ब वगैरे नाही आणलं तू बॅग? पार्किंग एरिया. वाव. नाईस फाउंटन. गाईज ही सुद्धा 5 स्टार प्रॉपर्टी आहे. थँक्यू. इनसाइड चेकिंग करूया. चलो. चलो. वाव.